बातमी महायुतीतल्या चढाओढीची। सध्याच्या घडीला विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जागा जिंकायची म्हणून महायुती संघर्ष करते। महायुतीत सगळं काही या निमित्तानं आलबेल नाही हे सुद्धा दर दिवसागणिक उघड होत चाललेलं आहे। विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपाच्या पासूनच महायुतीत अंतर्गत कलहाची प्रचिती वारंवार येतेच आहे। सध्याचं प्रकरण हे आहे ते नाशिकमध्ये। नाशिक विधान परिषदेमध्ये महायुतीत उमेदवार दिल्यानंतर झालेली बंडखोरी ही संपत नाहीये। मग ते मुख्यमंत्री फडणवीस असोत की एकनाथ शिंदे, या दोघांनीही गोकुळ गीते यांना समजावण्यासाठी केलेले प्रयत्न अद्याप तरी अपयशी ठरलेत। दावे अनेक केले जात आहेत की गोकुळ गीते यांना शांत करण्यात यशस्वी झालेलो आहोत, पण हा उदय सामंत आणि गिरीश महाजन जोडीचा दावा अद्याप तरी खऱ्या अर्थानं आणि सार्वजनिकरित्या घोषित झालाय असं अजिबात नाही। नरेंद्र दराडे यांना गोकुळ गीते विरोध करतात। त्यांच्या समोर बंडखोर आणि अपक्ष उमेदवाराचं आव्हान म्हणून ते उभे राहिलेत। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात भाजपाचे बंडखोर नेते गणेश गीते यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी गोकुळ गीतेंच्या बाबत परिस्थिती तशी नाही। गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर आणि वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर गणेश गीते हटले, पण त्यांचा भाऊ गोकुळ गीते मैदानात कायम राहिला। मी लढण्यावर ठाम आहे आणि माझा प्रचार पण चालू आहे। काल पण मी त्या ठिकाणी सटाण्यामध्ये व्यक्तिगत सगळ्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या, नंतर सायंकाळी मी मालेगावच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या। तर जे राज्याचे वरिष्ठ मंत्री आहेत त्यांना त्या ठिकाणी महायुतीचे समन्वयक म्हणून नाशिक जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे। आणि अशावेळेस त्यांचा उमेदवार निवडून येत नसल्याने, लोकांचा पाठिंबा गोकुळ गीतेंना म्हणजे मला असल्याने कदाचित त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी पडतोय, म्हणून गोकुळ गीतेंचा जाहीर पाठिंबा त्यांना द्यायचा आणि ही निवडणूक एकतर्फी करायची असा त्यांचा काय असा आहे। गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी मागे घेऊन नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा याच्यासाठी महायुतीकडून त्यांची मनधरणी होती आहे, पण गीते काही ऐकायला तयार नाहीत। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मंत्री या नात्यानं गिरीश महाजन, उदय सामंत यांनी गोकुळ गीतेंशी समजूत काढायचा प्रयत्न केलाय। त्याच्याच जोडीला फडणवीस शिंदेंशीही गोकुळ गीते यांचा संवाद झालाय, पण गीते आपला मुद्दा लावून धरतायत। आपला बाप काढला या एका भावनिक मुद्द्यावर गोकुळ गीतेंनी आपली उमेदवारी योग्य आहे असं ठरवण्याचंच घाटलेलं दिसतंय। नाशिकमधील महायुतीच्या परिस्थितीच्या संदर्भात राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो काय सांगतात ऐका। गोकुळ गीते यांनी उमेदवारी भरली खरी, पण दराडे यांना कुठल्याही परिस्थितीत निवडून आणायचं नाही हे एकमेव ध्येय त्यांनी ठेवलेलं आहे। आणि यामुळे दराडे यांना जर धक्का द्यायचा असेल तर गोकुळ गीते यांची उमेदवारी तिथून टिकून राहिली पाहिजे असं एक मत भारतीय जनता पक्षातल्या एका गटाला वाटते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला फोन केला, त्यांनी बोलवून घेतलं, पण काही झालं तरी आपण माघार घेणार नाही हे ज्या खड्या पद्धतीने ते सांगतायत त्याचा अर्थ स्पष्ट दिसतोय की त्यांना कोणाची तरी फूस आहे। एकनाथ शिंदे गटातील नेते सांगतायत की भारतीय जनता पक्षाने दिलेल्या ताकदीमुळेच गोकुळ गीते हे ठाम राहिलेले दिसतं। असं असताना सुद्धा उदय सामंत म्हणतायत की गोकुळ गीतेंना त्यांनी शांत केलंय आणि गोकुळ गीते हे दराडेंच्या पाठीशी उभे राहतील। खरं की खोटं ते काळच ठरवेल। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज दुपारी माननीय मंत्री गिरीश महाजन साहेबांच्या निवासस्थानी एक बैठक झाली। अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झालेली आहे आणि या संदर्भातला अंतिम निर्णय हा उद्या नाशिकमध्ये होईल अशी चर्चा होऊन बैठक संपलेली आहे आणि अंतिम निर्णय हा महायुतीच्याच बाजूने असेल असा माझा आशावाद व्यक्त करायला काही हरकत नाही।